अल्कलीच्या स्वरूपामध्ये जर RNA आलं तर त्या RNAचं हायड्रोलिसिस होतो, तो डिझॉल्व होतो, तो मॉलिक्यूल ब्रेकडाऊन होतो. So this is what we say the structure, overall structure of RNA molecule. It is single stranded, having similar constituent like pentose sugar, nitrogen bases and phosphoric acid as we observe in DNA, but with slight differences. Now, what are the functions of RNA in proteins? प्रोटीन सिंथेसिस मध्ये RNAचे फंक्शन्स काय आहेत? आपल्याला माहिती आहे DNA मध्ये सर्वप्रथम ट्रान्सक्रिप्शन होईल न्यूक्लियस मध्ये असताना. ते ट्रान्सक्रिप्ट झाल्यानंतर DNA मॉलिक्यूल सेपरेट होतो, डबल स्टँडचा सिंगल स्टँडर्ड होतो आणि सिंगल स्टँडर्ड DNA रिप्लिकेट्स, इट गिव्ह ट्रान्सक्राइब्स mRNA, मेसेंजर RNA तो तयार करतो. and this mRNA पहिलं फंक्शन आहे बघा, mRNA serves as intermediary between DNA and proteins used by ribosome to direct synthesis of protein that it encodes. म्हणजे तो mRNA जो न्यूक्लियस मध्ये तयार होतो DNA पासून, तो सायटोप्लाझम मध्ये बाहेर येतो आणि त्याच्यावर जे काही कोडिंग असेल, जे काही मेसेज DNA ने कोरलेला असेल, तो मेसेज घेऊन तो रायबोझोम, सायटोप्लाझम मध्ये असलेल्या रायझोमशी अटॅच होतो आणि त्या मेसेजनुसार ते कोडनुसार ते विशिष्ट प्रकारचे प्रोटीन सिंथेसिस सुरू होतं. दुसरं फंक्शन आहे RNA, rRNA ensures proper alignment of mRNA, tRNA and ribosomes. तर rRNA नावाचं जे RNA आहे तो काय करतो, mRNA, tRNA आणि रायबोझोम्स यांचं प्रॉपर लिंकिंग, प्रॉपर अलाइनमेंट, तर ती प्रॉपर अलाइनमेंट घडून आणण्याचं कार्य हे rRNA करतो प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस. हे तिघं जर प्रॉपर लिंकेज झाले नाही तर प्रोटीन सिंथेसिस होत नाही. म्हणून प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस या तिघांचं mRNA, tRNA किंवा रायबोझोम यांचं प्रॉपर अलाइनमेंट होणं फार गरजेचं आहे आणि ते अलाइनमेंट करण्याचं कार्य कोण करतं, rRNA. इट ऑल्सो कॅटलाइज पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन बिटवीन अमायनो ॲसिड्स. तसंच पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन अमायनो ॲसिड्सच्या याच्या वेळेस ते तयार करण्याचं कार्य सुद्धा RNA करतो. तिसरा जो tRNA, तर tRNAचं फंक्शन आहे इट कॅरीज करेक्ट अमायनो ॲसिड टू साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन रायबोझोम. म्हणजे कुठला अमायनो ॲसिड त्या याच्यामध्ये याच्याजवळ आणायचं रायबोझोमला, त्यानुसार कुठलं प्रोटीन तयार होईल हे महत्त्वाचं ठरवण्याचं कार्य tRNA करतो. हे तर लक्षात सगळ्यांच्या. तर दॅट इज अबाउट दी फंक्शन्स ऑफ RNA. आता पुढचा जो पार्ट आहे RNA शी रिलेटेड, टाइप्स ऑफ RNA. जसं आपण टाइप्स ऑफ DNA स्टडी केलं नाही का, तसं आता टाइप्स ऑफ RNA. पहिला आहे mRNA किंवा मेसेंजर RNA. It is synthesized in nucleic acid, nucleus, not nucleic acid. It is synthesized in nucleus. Nucleus मध्ये mRNA तयार होतो. कशावर, DNA वर. Called as heterogeneous nuclear RNA. It is always single stranded. DNA ब्रेक होतो आणि त्याच्या सिंगल स्टँड पासून त्याची ट्रान्सक्रिप्ट जी असेल त्या सिंगल स्टँडवर DNAच्या, त्यानुसार तो नवीन mRNA तिथे तयार होतो. दुसरं mRNA on processing liberates functional RNA that enters cytoplasm to participate in protein synthesis. जो mRNA DNA पासून ट्रान्सक्राइब होतो न्यूक्लियस मध्ये, तो सायटोप्लाझम मध्ये येऊन प्रोटीन सिंथेसिस मध्ये भाग घेतो. महत्त्वाचं कार्य आहे. तिसरं mRNA हॅज हाय मॉलिक्युलर वेट विथ शॉर्ट लाईफ. कमी कालावधी असतो त्याचं लाईफचा, कारण इमिजिएट रायबोझोमशी अटॅच होऊन लगेच त्याचं रूपांतर प्रोटीन मध्ये होतं. चौथं फंक्शन आहे युकॅरियोटिक सिंगल स्टँडर्ड mRNA इज कॅप्ड ॲट 5 टर्मिनल एंड बाय 7 मिथिल गुनोसाइन ट्रायफॉस्फेट.
It is believed that this cap held to prevent hydrolysis of mRNA by 5' exonuclease. 5' exonucleases जे असतात एन्झाईम्स, तर त्यांच्यापासून त्याचं हायड्रोलिसिस होऊ नये हे त्यासाठी इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. त्यानंतर 3' टर्मिनल end of the mRNA contains polymer of aldehyde residue and it is called polyaldehyde tail. तर ती पॉलीअल्डिहाइड ते 3 टर्मिनलला तयार करण्यासाठी mRNA मध्ये ते असतं. and this tail may provide stability to the mRNA. ही टेल असेल तर ते mRNA स्टेबल होण्यासाठी त्याचा फायदा होत असतो. It also prevents mRNA from attack of 3' exonuclease. एक्झोन्यूक्लियस 3' एक्झोन्यूक्लियस जे एन्झाईम्स आहेत त्याच्यामध्ये की त्याच्यामुळे mRNAचं डिझोल्युशन होऊ शकतो किंवा ब्रेकडाऊन होऊ शकतो, तर त्याच्यापासून ते संरक्षण करण्यासाठी याचं महत्त्वाचा रोल असतो. देन A+5' end of coding region initiation codon is present while at end termination codon is present. तर ह्या mRNAच्या एका एंडला कोडिंग रिजन इनिशिएशन कोडॉन प्रेझेंट असतो आणि दुसऱ्या एंडला टर्मिनेशन कोडॉन प्रेझेंट असतो. आणि त्याच्यामुळे सुरुवातीला तो mRNA जेव्हा रायबोझोमच्या अटॅच होतो त्यावेळेस ते प्रोटीनचं सिंथेसिस सुरू होतो आणि ज्यावेळेस दुसरा एंड येईल त्या mRNAचा की त्याच्यावर टर्मिनेशन कोड असतात की टर्मिनेशन कोड म्हणजे नॉनसेन्स कोड, म्हणजे त्याच्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा असं विशिष्ट मेसेज नसतो किंवा विशिष्ट कोडॉन नसतो. त्याच्यामुळे ते ज्यावेळेस रायबोझोमच्या याच्यामध्ये त्या प्लेटवर येईल ऑटोमॅटिक प्रोटीन सिंथेसिस तिथे स्टॉप होतो. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस स्टार्ट आणि प्रोटीन सिंथेसिस स्टॉप दोघी प्रक्रिया ह्या mRNA वर कोड केलेल्या मेसेजवर अवलंबून असतात. आता हा झाला mRNA. तर mRNAचे त्याचं फंक्शन काय बघा. इट्स मेन फंक्शन इज टू कॅरी इन्फॉर्मेशन फॉर स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड सिंथेसिस. तो विशिष्ट प्रकारच्या अमायनो ॲसिड सिंथेसिससाठी त्याचं कोड त्याच्यावर असतं आणि हे कुठून येतं? फ्रॉम न्यूक्लियस टू द साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. मग ते न्यूक्लियसमध्ये DNA पासून सेपरेट झाल्यानंतर विशिष्ट प्रकारचं अमायनो ॲसिड सिंथेसिसचं कोड त्याच्यावर असतो आणि मग असं हे mRNA न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येतं आणि सायटोप्लाझममध्ये आल्यानंतर मग इट अटॅचेस विथ द रायबोझोम अँड इट परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस अँड इट ब्रिंग्स मेसेज in the form of codon for protein synthesis. So it is called mRNA or messenger RNA. दूसरा जो टाइप आहे that is called tRNA or transfer RNA. आता हे ट्रान्सफर RNA चे कॅरेक्टर बघा. इट इज सोल्युबल RNA molecule which contains 71 to 80 nucleotides with high molecular weight. एका याच्यामध्ये किती न्यूक्लियोटाइड्स असतात बघा tRNA मध्ये 71 ते 80 न्यूक्लियोटाइड्स, प्युरिन पायरामिडिन्स वगैरे. इट इज सिंथेसाइज इन न्यूक्लियस ऑन DNA टेम्पलेट. तर ते सुद्धा न्यूक्लियसमध्येच DNA टेम्पलेटवर तयार होतं tRNA सुद्धा, जसं mRNA तयार होतं तसं. देर आर ॲटलिस्ट 20 स्पेसिस ऑफ tRNA. तर 20 tRNA स्पेसिस आहेत करस्पॉन्डिंग टू 20 अमायनो ॲसिड्स. म्हणजे जसे जेवढे 20 अमायनो ॲसिड्स आहेत तेवढे 20 प्रकारचे tRNA असतात. सो ऑटोमॅटिकली याचा अर्थ काय? एका अमायनो ॲसिडसाठी एक विशिष्ट प्रकारचा tRNA असतो. म्हणजेच 1 tRNA एनकोड्स फॉर 1 स्पेसिफिक अमायनो ॲसिड. म्हणजे विशिष्ट प्रकारचा अमायनो ॲसिड तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा tRNA तिथं गरजेचा असतो. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ tRNA? नो, that the function of tRNA is it plays important role to transport amino acids present in cytoplasm to the site of protein synthesis. tRNA त्या अमायनो सायटोप्लाझममध्ये जो विशिष्ट अमायनो ॲसिड त्याला अटॅच होऊन मग तो रायबोझोम्सला अटॅच होऊन विशिष्ट प्रकारचं प्रथिन तयार करण्याचं कार्य तो घडून आणतो. Each tRNA is coded with particular amino acid by नायट्रोजन बेसिस. विशिष्ट प्रकारचे नायट्रोजन बेस त्याच्यावर कोडिंग असल्यामुळे ती ॲट दी एंड सो इट दॅट इज अँटीकोडॉन साईट. त्याच्यामुळे विच tRNA इज कोडेड विथ पर्टिक्युलर अमायनो ॲसिड. विशिष्ट प्रकारच्या अमायनो ॲसिडचं कोडिंग त्या याच्यावर tRNA वर असतं. इट आयडेंटिफाईज लोकेशन ऑन mRNA
mRNA वरचं लोकेशन ते tRNA लोकेट करतं. म्हणजे these are the specific functions cited for tRNA. आणि तिसरा जो टाइप आहे रायबोझोमल RNA or it is also called as rRNA. rRNA बघा, इट इज अ मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ रायबोझोम्स. रायबोझोमचा तो महत्वाचा घटक आहे. इट कंपोजिंग अप टू 60% ऑफ रायबोझोम बाय मास अँड प्रोव्हाइडिंग लोकेशन टू बाइंड mRNA. तर रायबोझोमचा जो पार्ट आहे त्याच्या 60% हा rRNA असतो त्याच्यामध्ये, 60%. आणि इट प्रोव्हाइड्स लोकेशन टू बाइंड mRNA. तर mRNA जो DNA पासून बाहेर पडतो, न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येतो, आल्यानंतर रायबोझोमच्या कुठल्या पार्टला तो mRNA अटॅच होईल तर ती साईट हा rRNA डिसाईड करतो.